राजकारणात शेवटी जिंकणं महत्वाचं असतं की माणुसकी? हा प्रश्न तसा खूप मोठा आहे, नाही का? पण नांगरगाव नावाच्या एका छोट्याशा गावाने याचं उत्तर शोधून काढलं. आजची ही कहाणी आहे त्याच शोधाची, जी आपल्याला राजकारणाच्या पलीकडे बघायला शिकवते. एक प्रश्न विचारू का? खरा नेता म्हणजे नक्की कोण? तो जो निवडणुकीच्या आखाड्यात बाजी मारतो, की तो जो संकटाच्या वेळी सगळ्यांच्या पुढे येऊन उभा राहतो? नांगरगावच्या संपूर्ण कथेचं सार खरं तर याच एका प्रश्नात दडलंय. तिथल्या गावकऱ्यांना तर याचा अनुभव अगदी थेटच आला. चला तर मग थेट जाऊया नांगरगावात आणि पाहूया त्या शांत दिसणाऱ्या गावात नेमकं कसलं राजकीय वादळ घोंगावत होतं. नांगरगाव डोळ्यासमोर आणा. हिरवीगार शेतं, नदीचा तो शांत प्रवाह, अगदी एखाद्या चित्रात शोभावा असं गाव. पण या शांततेच्या आत एक वेगळीच आग धुमसत होती. ग्रामपंचायत निवडणुकीची आग, राजकारणाची. आणि ही आग हळूहळू अख्ख्या गावाला आपल्या कवेत घेत होती. आणि या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते दोन तगडे उमेदवार. एका बाजूला रामभाऊ, तब्बल 10 वर्ष गावचा कारभार पाहिलेले, मुरलेले अनुभवी नेते. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना आव्हान देणारे शंकरभाऊ, एकदम तरुण रक्त, नवी दृष्टी आणि गावात काहीतरी बदल घडवून आणण्याची जिद्द. म्हणजे बघा, ही लढत होती थेट अनुभवाची विरुद्ध बदलाच्या आशेची. पण ही निवडणूक फक्त 2 व्यक्तींपुरती मर्यादित नव्हती. नाही, ही लढाई होती 2 पूर्णपणे वेगळ्या विचारांची. पाहूया तरी काय होती नेमकी ही विचारसरणी. रामभाऊंचा फंडा एकदम क्लिअर होता. अनुभव, त्यांच्या प्रत्येक भाषणात तेच: मी गावात रस्ते केले, पाणी योजना आणली, माझ्यासारखा अनुभव आहे कोणाकडे? हाच त्यांच्या प्रचाराचा मूळ आधार होता. त्यांना खात्री होती की बाबा, गावाला विकासाच्या रस्त्यावर फक्त एक अनुभवी माणूसच ठेवू शकतो. पण शंकरभाऊ मात्र एक वेगळाच प्रश्न विचारत होते. ते म्हणायचे, अहो, रस्ते झाले, पाणी आलं, ठीक आहे, पण आपल्या तरुणांच्या हाताला काम कुठे? आपल्या शेतीत आधुनिकता कधी येणार? गावाच्या भविष्याचं काय? त्यांची नजर होती विकासाच्या पुढच्या टप्प्यावर, जिथे फक्त रस्ते पाणी पुरेसं नव्हतं. आणि मग काय, जशी जशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसतसा हा संघर्ष आणखीनच पेटला. शब्दांना धार चढली, प्रचारात आक्रमकता आली आणि बघता बघता गावाचं सगळं वातावरणच बदलून गेलं. आणि ह्याचा परिणाम काय झाला ते बघा. हे जे आकडे दिसतायत ना, ही फक्त मतं नाहीत, ही आहे गावात पडलेली एक मोठी दरी. अख्खं गाव अक्षरशः 2 गटांत विभागलं गेलं होतं. मैत्री, नाती, सगळं काही राजकारणाच्या तराजूत तोललं जात होतं. आणि याचे परिणाम तर आणखी भयंकर होते. विचार करा, जे मित्र रोज पारावर एकत्र बसायचे ते एकमेकांकडे बघून तोंड फिरवू लागले. सख्ख्या भावांमध्ये राजकारणामुळे भिंती उभ्या राहिल्या. सगळीकडे फक्त आरोप प्रत्यारोप आणि अफवा. असं वाटत होतं जणू काही राजकारणाने गावाचा आत्माच गिळून टाकलाय. सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं. निवडणूक, कटुता, वादविवाद, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. अचानक एक असं संकट उभं ठाकलं ज्याने राजकारणाची ही सगळी गणितच बदलून टाकली. मतदानाच्या आदली रात्र आणि आभाळ असं काही फाटलं की बस, काही तासांतच नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि बघता बघता पुराचं पाणी थेट गावात घुसलं. लोकांची घरं, शेती, जनावरं, सगळं काही क्षणात पाण्याखाली गेलं. निसर्गाच्या त्या रौद्र रूपापुढे राजकारणाचं हे छोटंसं वादळ अगदीच क्षुल्लक वाटू लागलं. आणि मग त्याच क्षणी नांगरगावात एक चमत्कारच घडला. जे रामभाऊ आणि शंकरभाऊ कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक होते, तेच दोघे खांद्याला खांदा लावून लोकांच्या मदतीसाठी धावले. आणि त्यांच्या मागे अख्खं गाव एक झालं. कोण कुठल्या गटाचा, कुठल्या पक्षाचा, सगळं विसरून प्रत्येकजण फक्त एक गावकरी म्हणून संकटाशी लढत होता. त्या एका रात्रीत पुराच्या पाण्याने फक्त जमीन नाही भिजवली, लोकांच्या मनातला वैर, द्वेष सगळं काही धुवून काढलं. तिथे ना रामभाऊंचा गट होता, ना शंकरभाऊंचा. होती ती फक्त आणि फक्त माणुसकी. संकटाने गावाला तो धडा शिकवला होता जो निवडणुकीच्या गोंधळात कुठेतरी हरून गेला होता. हळूहळू पूर ओसरला. गावात एक वेगळीच शांतता होती. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी निवडणूकही झाली. पण आता निकालाची उत्सुकता वेगळ्याच कारणासाठी होती. कारण आता फक्त उमेदवार नाही, तर संपूर्ण गाव एका परीक्षेतून पास झालं होतं. निकाल आले. शंकरभाऊ अगदी थोड्या मतांनी जिंकले. गावाने बदलाच्या बाजूने कौल दिला होता. पण खरं सांगायचं तर
सगळ्यांच्या नजरा शंकर भाऊंच्या विजयापेक्षा रामभाऊ काय बोलणार याकडे लागल्या होत्या. आता काय होणार? हा विजय गावात पुन्हा भांडणं लावणार का? आणि तेव्हा रामभाऊ पुढे आले. त्यांनी शंकर भाऊंचा हात हातात घेतला आणि एकच वाक्य बोलले, पण ते एक वाक्य इतिहासात नोंदलं गेलं. ते म्हणाले, गाव आपलं आहे, सत्ता येते आणि जाते, पण आपली माणुसकी टिकली पाहिजे. खरंच त्या एका क्षणात रामभाऊ निवडणूक हरले असतील, पण ते संपूर्ण गाव जिंकून गेले होते. आणि हाच आहे तो नांगर गावचा कौल. त्या दिवशी गावकऱ्यांना एक गोष्ट पक्की समजली होती की राजकारण जर विकासासाठी असेल तर ते वरदान आहे, आणि तेच राजकारण जर फक्त स्वार्थासाठी, अहंकारासाठी असेल तर तो एक शाप आहे. त्या दिवसानंतर नांगर गावात राजकारण संपलं नाही, ते तर असणारच, पण वैर मात्र नक्की संपलं. लोकांमध्ये मतभेद होते, पण मनभेद नव्हते. आणि याच एकोप्याच्या भक्कम पायावर ते गाव खऱ्या अर्थाने बदलाच्या आणि विकासाच्या दिशेने पुढे जाऊ लागलं. ही गोष्ट तर इथे संपते, पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच. आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजात राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीला महत्त्व दिलं जातं का? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.